राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई. तोंडापूर तालुका जामनेर मतदारसंघातील तोंडापूर ते हाडोळा दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण होऊन आज त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या रस्त्यामुळे परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम आणि सुलभ होणार असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय निर्माण होणार आहे. विशेषतः शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी जलद आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे आर्थिक प्रगतीलाही चालना मिळणार आहे. लोकार्पण सोहळ्यास जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल कर्नवाल, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकास कामामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तुम्हाला ते सांगायचं की काय इलेक्शन पुरतं राहतं, बाकी काय करतील हे. आता मी म्हणणाऱ्यांना काय केलं गावामध्ये तुम्हाला माहिती आहे. काहीच बोंब पडली ती कोणाची इतक्या वर्षामध्ये काहीच नाही. फक्त बस निवडणूक आला की डबल भेटत नव्हतं. एकदा निवडून गेलं की 5 वर्ष डबल भेटत कोणी येत नव्हतं. पण तुम्ही आमदार आतापर्यंत एकच निवडून झाले. तालुक्याचा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही बघा, आबाजी नाना पाटील एकत्र निवडून आले, ईश्वरलाल जैन एकत्र निवडून आले, बाबूसिंग राठोड एकत्र निवडून आले, दत्तू महाजन एकत्र निवडून आले, भाऊसाहेब डोरारे एकत्र निवडून आले. मला वाटतं आपल्याकडे गणेशराव गरुड हे 2 वेळा निवडून आले. एकदा झोपडीची नर आले होते आणि एकदा हत्तीवर आले होते. ते फक्त त्यांचा जर पद सोडला तर तुम्ही तर कोणाला रिपीट केलं नाही, कधीच रिपीट कोणालाच केलं नाही. फक्त मीच आहे असा की मला 7 वेळा तुम्ही निवडून दिले त्या ठिकाणी, 7 वेळा. आणि म्हणून तुमचे एवढे मोठे उपकार माझ्यावर आहेत की त्याची परतफेड मला निश्चित करावी लागेल. आणि म्हणून या ठिकाणी थोडीशी त्यातली उतराई या रस्त्याच्या माध्यमातून मी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर हा रस्ता आपण या ठिकाणी तयार केला आहे. पुढचाही रस्ता मी तुम्हाला फार दिवस लागणार नाही, मी वर्षभर सांगेल तुम्हाला. आजपासून वर्षभरापर्यंत पुढचाही 5 किलोमीटर रस्ता मी तुम्हाला इकडे तयार करून देतो. उद्या परवापासूनच कामाला लागतो. हा 5 किलोमीटर रस्ता मी तुम्हाला घेऊन देतो. हा रस्ताही आपण त्या ठिकाणी निश्चित तयार करू आणि आपला हा सगळा रस्ता मग आता अतिशय सुकर होईल. इकडे येण्या जाण्याचा मार्ग अशा पद्धतीने आपण तो या ठिकाणी करूया. पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, इच्छा शुभेच्छा देतो. येणारे सण आपले आहेत. परवा रामनवमी आता परत या ठिकाणी येते, पाडवा झाला. त्या सगळ्या सणांच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद भाऊ. तोंडापूरचे कवी आहेत, त्यांनी गिरीश भाऊंनी कविता लिहिली आहे. त्यांचा सत्कार गिरीश भाऊंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व गावकरी बंधूंना विनंती आहे की कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांना विनंती आहे. या कार्यक्रमाला तुम्हाला ते सांगायचं की काय इलेक्शन पुरतं राहतं, बाकी काय करतील हे. आता मी म्हणणाऱ्यांना काय केलं गावामध्ये तुम्हाला माहिती आहे. काहीच बोंब पडली ती कोणाची इतक्या वर्षामध्ये काहीच नाही. फक्त बस निवडणूक आला की डबल भेटत नव्हतं. एकदा निवडून गेलं की 5 वर्ष डबल भेटत कोणी येत नव्हतं. पण तुम्ही आमदार आतापर्यंत एकच निवडून झाले. तालुक्याचा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही बघा, आबाजी नाना पाटील एकत्र निवडून आले, ईश्वरलाल जैन एकत्र निवडून आले, बाबूसिंग राठोड एकत्र निवडून आले, दत्तू महाजन एकत्र निवडून आले, भाऊसाहेब डोरारे एकत्र निवडून आले. मला वाटतं आपल्याकडे गणेशराव गरुड हे 2 वेळा निवडून आले. एकदा झोपडीची नर आले होते आणि एकदा हत्तीवर आले होते. ते फक्त त्यांचा जर पद सोडला तर तुम्ही तर कोणाला रिपीट केलं नाही, कधीच रिपीट कोणालाच केलं नाही. फक्त मीच आहे असा की मला 7 वेळा तुम्ही निवडून दिले त्या ठिकाणी, 7 वेळा. आणि म्हणून तुमचे एवढे मोठे उपकार माझ्यावर आहेत की त्याची परतफेड मला निश्चित करावी लागेल. आणि म्हणून या ठिकाणी थोडीशी त्यातली उतराई या रस्त्याच्या माध्यमातून मी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर हा रस्ता आपण या ठिकाणी तयार केला आहे. पुढचाही रस्ता मी तुम्हाला फार दिवस लागणार नाही, मी वर्षभर सांगेल तुम्हाला. आजपासून वर्षभरापर्यंत पुढचाही 5 किलोमीटर रस्ता मी तुम्हाला इकडे तयार करून देतो. उद्या परवापासूनच कामाला लागतो. हा 5 किलोमीटर रस्ता मी तुम्हाला घेऊन देतो. हा रस्ताही आपण त्या ठिकाणी निश्चित तयार करू आणि आपला हा सगळा रस्ता मग आता अतिशय सुकर होईल. इकडे येण्या जाण्याचा मार्ग अशा पद्धतीने आपण तो या ठिकाणी करूया. पुन्हा आपल्या सर्वांना
मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, इच्छा शुभेच्छा देतो. येणारे सण आपले आहेत. परवा रामनवमी आता परत या ठिकाणी येते, पाडवा झाला. त्या सगळ्या सणांच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद भाऊ. तोंडापूरचे कवी आहेत, त्यांनी गिरीश भाऊंनी एक कविता लिहिली आहे, त्यांचा सत्कार गिरीश भाऊंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व गावकरी बंधूंना विनंती आहे की कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांना विनंती आहे. या कार्यक्रमाला